एक मार्मिक कहाणी. वडील 65 वर्षाचे होतात, 65. आणि मग स्वेच्छेने मुलाला सांगतात, आता ही फॅक्टरी, हा छानसा मोठा फ्लॅट, ही कार, हे सगळं तुझ्या हवाली करतोय मी, अगदी व्यवस्थित, डॉक्युमेंटरी. आणि मला आता निवृत्त होऊ दे. कंटाळा आला आता मला रोज त्या रुटीनचा, बंधनांचा. आता ही पण गेली आहे, तसा मी आतून थोडासा खचलो आहे, त्यामुळं मला होत पण नाही आता. आणि मग मुलाच्या नावाने सर्व डॉक्युमेंट्स बनवली जातात. मुलाचं लग्न झालेलं आहे, घरात सुनबाई आलेली आहे. आणि मग या रिटायर्ड माणसाचं रुटीन सुरू होतं. मुलाला बंगला मिळाला, फ्लॅट मिळाला आहे, कार मिळाली आहे, फॅक्टरीचा मुलगा मालक झाला आहे. सुनेच्या मनामध्ये आनंदच आनंद, मस्त उकळ्या फुटत आहेत तिला. अतिशय आनंदात ती झुमते, गाते, मस्त हसत खिदळत जगती आयुष्य. दिवसामागून दिवस चाललेत. आणि मुलगा एक दिवस ऑफिसला जातो आणि साधारण आपल्या वडिलांच्या जेवणाच्या वेळेस परत येतो. एक महत्त्वाची फाईल आपल्या रूममध्ये राहिली म्हणून ती न्यायला येतो. आणि त्याच वेळेस ज्या वडिलांनी सर्वस्व दिलेलं असतं आपल्याला, आपल्या मुलावर विश्वास ठेवून, सुनेवर विश्वास ठेवून, आपलं घर, फॅक्टरी, कार, सगळं काही तो व्यवस्थित कागदपत्र तयार करून आपल्या मुलाला अर्पण करतो, असा हा बाप जेवायला बसलेला असतो. आणि त्याच्या ताटामध्ये कालच्या उरलेल्या भाकरी आणि भोपळ्याची भाजी आणि सॅलड म्हणून 2 कांद्याचे तुकडे. मुलगा घाई गडबडीत असतो, पण त्याचं ताटाकडे लक्ष जातं आणि तो विचारतो, अरे काय बाबा, जेवण चाललं आहे का? सावकाश होऊ द्या, एवढं म्हणतो. आणि बायकोला ती फाईल आणायला सांगतो. ती फाईल घेऊन मुलगा आपल्या फॅक्टरीत जातो. यथावकाश 1 तासभर काम केल्यावर त्याला स्वतःची भुकेची आठवण होते आणि तो आपला टिफिन उघडतो. त्याच्या टिफिनमध्ये मात्र ताज्या चपात्या, मटर पनीर, एक स्वीट डिश, सॅलड व्यवस्थित, त्याच्यामध्ये गाजर, काकडी, कांदा, असं सगळं काही असतं. ते पाहून त्याला तो टिफिन खावत नाही, कारण त्याच्या डोळ्यासमोर आपल्या बापाच्या ताटातल्या त्या शिळ्या भाकऱ्या आणि भोपळ्याची भाजी, जी की आपल्या डब्यात नाही आहे. म्हणजेच ती भाजीसुद्धा फक्त बाबांसाठी बनवली गेली आहे. आणि मग त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं की नक्की हे कधीपासून चाललं आहे. आज आपल्या लक्षात आलं आहे, कोणता बुरखा पांघरून ही आपली बायको आपल्या बापाचा असा छळ करते आहे. अशा सगळ्या विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात माजतं आणि तेच काहूर घेऊन तो घरी येतो. शांत शांत असतो त्या दिवशी तो. रात्रभर विचार केल्यावर दुसऱ्या दिवशी तो सकाळी फॅक्टरीत न जाता एका वकिलाकडे जातो आणि पुन्हा सर्व डॉक्युमेंट्स पहिल्यासारखी तयार करतो. बंगला बाबांच्या नावाने, कार पुन्हा बाबांच्या नावाने, फॅक्टरी पुन्हा बाबांच्या नावाने, अशी सर्व रीतसर डॉक्युमेंट्स करून तो मस्तपैकी घरी येतो आणि बाबांना सांगतो. त्या सुनेला सांगतो, आपल्या बायकोला सांगतो की बाबांचा ब्लेझर घेऊन ये. ती बायको काचकूच करत, बाबांचा काय ब्लेझर तुम्ही घालून जाणार वगैरे थोडे कुचके टोमणे मारायला लागते. तो म्हणतो, तू आण तरी ब्लेझर. ब्लेझर आणला जातो. हा मुलगा बाबांना ब्लेझर घालायला सांगतो आणि मग डॉक्युमेंटची फाईल त्यांना सह्या करण्यासाठी देतो. बाबा म्हणतात, अरे काय, कुठे सह्या करू आता? आता मी तर निवृत्त झालो आहे, आता मला कशातही आस नाही आहे. मुलगा म्हणतो, बाबा हे घर, ही फॅक्टरी, ही कार, जे तुम्ही मला प्रामाणिकपणे सगळं दिलं होतं माझ्यावर विश्वास ठेवून, तेच सर्व काही मी तुम्हाला परत करतो आहे. आणि उद्यापासून तुमच्या फॅक्टरीमध्ये मी ज्युनियर मॅनेजर म्हणून, एक काम करणारा एम्प्लॉई म्हणून जगणार आहे. होतं काय बाबा, ज्यांची काही अवकात नाही त्यांना नशिबापेक्षा आणि अवकातीपेक्षा जास्त मिळालं ना,
की मग ते रंग दाखवायला सुरू करतात आणि अशी परिस्थिती माझ्या घरात उद्भवेल याची मला यत्किंचितही कल्पना नव्हती. म्हणून उद्यापासून या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करतो आहे. सुनेचा चेहरा कावराबावरा आणि ती गिडगिडते, माफी मागते. आपल्या नवऱ्याची आणि आपल्या सासऱ्यांची माफी मागायला लागते, मला माफ करा. पण वेळ निघून गेलेली आहे. नवरा सुसंस्कारित मुलगा आहे तो, शेवटी बापमध्ये पडतो. अगं तू माझ्या मुलीसारखीच आहेस. जे काही तू केलंस ती त्या त्या वेळची तुझी नीतिमत्ता आहे. माझी मुलगी समजून मी तुला कधीच माफ केलं आहे. राहिलेल्या जीवनात कटुता नको, कलह नको म्हणून मी मुलासमोर कधीही व्यक्त झालो नाही. चला आज तू माफी मागितलीस आणि तुला एक सांगतो, आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलांना कधीही अंतर न देणारं हे लेकरू आहे, कारण त्याच्यावर संस्कारच तसे आहेत. आज बघ ना, या स्वार्थी जगात म्हटलं तर या मुलाला अजून दुसरं काही करता आलं असतं. तुझ्या बायकाव्यात जाऊन एखादं लेकरू मला लाथ मारून हाकलून पण दिलं असतं त्यानं, पण नाही. अगं सुसंस्कारात वाढलेलं हे लेकरू आहे. चला सगळे मिळून आपण आनंदात राहूया. मी माझा मोठेपणा दाखवला आहे आणि मुलांनी माझ्याहीपेक्षा त्याचं मन किती मोठं आहे हेच मला आज सांगितलं आहे. मित्रांनो, कहाणी आहे ही, पण समाजात हे घडतं आहे आणि असा मुलगा असेल तरच नुकसान होण्यापासून एखादी व्यक्ती वाचू शकते. सर्वस्व आपले आईबाप आपल्याला बहाल करतात, आपल्या विश्वासावर आपल्या खांद्यावर डोकं ठेवून झोपतात आणि वेळ आली त्यांच्या हाती काही नाही राहिलं की त्यांना हाकलून लावणारी, वृद्धाश्रमात घालवणारी खूप मंडळी या बाजारात आज आपण पाहतोय. त्यांना ही चपराक आहे. त्यांनी कसं वागावं हे सांगणारी ही कथा आणि म्हणूनच तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा आटोकाट प्रयत्न. आवडल्यास इतरांना शेअर करा. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रविष्य यूट्यूब चॅनल. 6486 व्हिडिओ.